ठिकाणी आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्याशी देखील संवाद साधूया. बाबा, काय तुमचं काय मत आहे? अंजुम इम्तियाज मोमीन निवडणुकीला थांबलेत. निवडणुकीसाठी उमेदवार योग्य आहे का? लय चांगला उमेदवार आहे. लय चांगला आहे. लय चांगला आहे. का? चारी बटन आहे ना, मी मशालचीच दाबणार. चारी बी बटन. चारी बटन. चार चार का? मग का म्हणजे आमचं कामच केलं. आम्हाला 3 वर्ष बोंबलत फिरवलं. कुत्र्यागत फिरलो आम्ही. आमच्या जीवाला माहिती काय हकीकत. कुत्र्यागत फिरलो आम्ही. त्याच्या मागे आमचं काम नाही केलं त्यांनी. आम्हाला 8 दिवसामध्ये कोण, आम्ही नाव घेत नाही, पण इम्तियाज भाईने आम्हाला घरं दिली 8 दिवसामध्ये. 8 दिवसात? 8 दिवसात घरं दिली. कोणी घर दिली? इम्तियाज भाईने दिली. इम्तियाज भाईने दिली? हा. इम्तियाज भाईचे घर होते का? त्यांची नव्हते, सरकार होते, पण तो झटला आमच्यासाठी. इम्तियाज भाई झटला आमच्यासाठी. कोणी झटलं नाही आतापर्यंत. तुम्हाला घरं मिळवून दिली? घरं मिळवून दिली. मग आता तुम्ही काय त्यांना मिळवून देणार? आम्ही त्यांना मतं देऊन निवडून आणणार. मतं देऊन निवडून आणणार? हो. बर. मग चिन्ह काय त्यांचं? मशाल. मशाल. हा. इम्तियाज भाई नाही ना पण निवडणुकीत? त्यांची मंडळी आहे ना. त्यांची मंडळी आहे? हो. तुम्हाला माहिती आहे? हो. हा. काय नाव आहे? अंजुम. अंजुम दीदी निवडून येणार? येणार 100% येणार. तुम्ही निवडून आणणार? मग याच्या आधी जे नगर सेवक होता त्याला घर मागायचं होतं ना? नाही घेतो की आम्ही त्याच्याकडे. लय वेळा गेलो. 10 नाही 1000 वेळा गेलो. आज घरी नाही. आज दिल्लीलाच आहे, आज मुंबईलाच आहे, आज हैदराबाद कुठेतरी अशी म्हणजे हे घरात असायचा. नगरसेवक दिल्लीला? हा. नगरसेवक दिल्लीला सांगायचे ना लोक. तो नव्हतं सांगत. त्याची बाकीचे लोक बाहेर बसलेले सांगायचे ना की घरी नाही, ते ह्या गावाला गेले, त्या गावाला गेले, त्या गावाला. हो. आता म्हणले दिल्लीला गेले. हा, मग ते दिल्लीच अशी त्याची लोक सांगायची. दिल्लीला? हो. अंजुम दीदी पण निवडून आल्यावर दिल्लीला गेल्यावर मग काय करायचं? नाही, जाणारच नाही. ती गरीबाची साथ सोडणारच नाही पहिल्यापासून. आणि अजून बी नाही. निवडून आली तरी नाही सोडणार ती. मग दिल्लीला जायला नाही पाहिजे का? नाही जायला पाहिजे. का नाही? जाऊ द्या ना. त्यांचं काम असेल तर त्यांनी जाऊ द्या ना दिल्लीला. दिल्ली मंत्रालय मोठं आहे. दिल्लीत काय दुसरी बी काम असतील ना त्यांना. मंत्र्यांमध्ये थोडी असते. आता म्हणले तुम्ही नाही जाणार दिल्लीला. पण त्यांचे काम असेल तर ते जाणार, पण आमचं काम करून जाणार. गरिबांचं काम करून जाणार. ह्या एरियात मस्जिद नव्हती, मंदिर नव्हतं. इम्तियाज भाईने हे सगळं म्हणजे नगरसेवक सत्ता नसताना सुद्धा एवढं काम केले त्यांनी. सत्ता नसताना केले. आणि सत्ता आल्यावर तर किती काम करतील? किती करतील? लय करतील काम ते. तुम्हीच सांगा आता. लय काम करणार ते. सत्ता आल्यावर तर लय करणार. नाही केल्यावर? करणार. नाही केल्यावर? ते विसरणार नाहीत. नाही केल्यावर? नाही विसरणार ते. करणार काम. करणार 100% काम करणार ते. तुम्ही लिहून देणार का? हो, लिहून देतो मी. आत्ता लिहून देतो. आत्ता लिहून देताय? हो. कशावर? कशावर बी घ्या. कशावर लिहून देता? कागदावर लिहतात. कशावर? कागदावर लिहतात ना. तुमच्याकडे आहे का कागद आहे का? नाही माझ्याकडे. मग कशावर लिहून देणार? कशावर बी लिहून देऊ. तुम्ही म्हणसाल त्याच्यावर लिहून देतो. कपाळावर लिहून? हो, कपाळावर सुद्धा लिहून देणार. आम्हाला गॅरंटी द्या माणसाची. गॅरंटी म्हणजे आमच्या घरातला उमेदवार आहे तो. बर. म्हणून मीच नाही, आजच्या कुणालाही सांगणार. 4 बटन आहे ना, मशालची दाबा. दुसरं बटन कुठलंही दाबायचं नाही. दुसरं का नाही? नाही दाबायचं आम्हाला. नाही आम्हाला फक्त मशालच पाहिजे. मग घड्याळाचं काय होणार? काय हो त्या घड्याळाचं? आम्हाला काय करायचं घड्याळाचं? काय म्हणजे? आम्हाला करायचंच नाही ना घड्याळाचं काम. कसं कळणार? टाइम करतोय आम्ही दिवसावर समजतो. दिवसावर? हो. घड्याळ नाही बघणार? नाही बघणार. अजिबात नाही? नाही बघणार. बरं, धनुष्याचं मग काय करायचं? कुणाचंच आम्ही विचार नाही करणार. फक्त आम्ही मशालचा विचार करणार आहे. आता तर म्हणले धनुष्याचं काय तर? नाही शक्यच नाही. तर मरल पण मी दुसऱ्याचं नाव नाही घेणार. मशालच एकच म्हणजे मशाल. बर. हा. मग कमळाबाईचं काय करायचं? ती कमळाबाई तर गेली, सुकली पाण्याने. अरे बापरे. पाण्याने सुकली ती. बिना पाण्याची? बिना पाण्याची सुकली ती. बिना पाण्याची सुकती? तुम्ही पाणी असून सुकली म्हणताय? नाही, सुकली ती. गावात समुद्रात आहे कमळाबाई? कमळाबाई बाहेर आली. पाण्यात नाही. नाही बाहेर आली. नाही, पाण्यात नाही. समुद्रात नाही कमळाबाई? पहिली होती, आता नाही पाण्यात. आता पाण्यात नाही. मग आता कोण आहे पाण्यात? आता फक्त इम्तियाज भाईच आमचा खास माणूस. आणि आम्ही त्याचंच काम करणार. मशालचं काम आम्ही 100% सगळीच लोक, मीच नाही, लहाना थोराशी तोंडात तीच आहे. फक्त मशाल पाहिजे. मशाल पाहिजे आम्हाला. हा. अंजुम दीदीच्या हातात फक्त मशाल? मशाल. प्रभाग क्रमांक 17 मध्ये फक्त मशालच पाहिजे. ज्योत पेटवायचीच. पेटवायचीच. अंजुम दीदी जिंकून आणायचीच. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय या प्रभागातली जनतेचं प्रतिउत्तर आपल्याला कसं मिळतंय
आणि अंजुम दिदी इम्तियाजभाई मोमीन यांच्याबद्दल जनतेचं जनमत काय, नागरिकांचं मत काय, हे आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थाने पाहावयास मिळतं आहे. आणखीन काही महिला भगिनी आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. त्यांच्या मनातलं काय ते जनात आणण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे. आणखीन काही महिला भगिनी आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. काय काय वाटतंय तुम्हाला? ओळखता का तुम्ही इम्तियाजभाई मोमीनला? ओळखता का? ओळखता? कधीपासून? ते आम्हाला रेल्वेचे घर त्यांनी दिलेले आहेत. कुठले रेल्वेचे घर? इथं महात्मा फुले चितले. बर, रेल्वेचे घर इम्तियाजभाईचे घर आहेत का? नाही घर त्यांचे नाही, पण त्यांनी तुम्हाला कसे काय दिले? हा तुम्हाला कसं काय साथ दिले त्यांनी आम्हाला. कसली साथ दिली? घरांची. घरांची साथ दिली. हा घर कोणाची आहेत? हा? घर कोणाची आहेत? घर सरकारचे. सरकारचे घर इम्तियाजभाईंनी तुम्हाला कसं काय दिले? कोशिश केले त्यांनी. कोशिश केली हा घर मिळवून देण्यासाठी. हा मग मिळालं का घर? हा घर मिळालं. हा आता कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटते आता. छान वाटतंय. हा सुखेने राहतोय आता. सुखीनी राहताय. हा बरं वाटतंय तुम्हाला आता? हा. मग इम्तियाजभाई मोमीन यांची बायको अंजुम दिदी इम्तियाज मोमीन तुमच्या प्रभागामध्ये निवडणूक लढवत आहे. त्यांना नगरसेवक व्हायचंय त्यांना. हा मग त्यांना मग तुम्ही नगरसेवक बनवणार का त्यांना? हा बनवणार ना. का नाही आमचं काम. बनवणार? हा काम केले त्यांनाच देणार त्यांच्या बायकोला. हा हा निवडून देणार. हा हा देणार. मग याच्या आधी जो नगरसेवक होता त्यांनी काम केलं नाही का? नाही केलं काय? काय नाही केलं? नाहीच. का नाही केलं? आता त्यांना माहिती नाही केलं तुम्ही नाही. विचारलं नाही का त्यांना? मस्त आम्ही त्यांच्या घरी जायचं, रात्री त्याला बसायचो, घरात आमच्या पाणी शिरायचं. हा हा तिथं घरात पाणी शिरायचं. हा महात्मा फुलेच्या तिथं रेल्वेच्या कडेला होती तर. घरात पाणी हो शिरायचं. हो पावसाचं होती. मग नगरसेवकाला घरात पाणी दिसलं नाही का? मग त्यांना समजलं आम्ही किती वेळा जायचो. नाही नाहीच म्हणे, आमच्या बी घरात शिरायचं म्हणायचं पाणी. हा. हो काय म्हणायचे नगरसेवक? आमच्या घरात पाणी शिरायचं म्हणायचे. मग आम्ही काय करू म्हणायचे. मदत नाही केली तुम्हाला? नाही. मग आता परत पावसाळा आला आणि अंजुम दिदी नगरसेवक झाली आणि तुम्ही सांगायला गेले आणि ते पण म्हणले आमच्या बी घरात पाणी शिरले, मग काय करणार? नाही आम्ही होऊ देणार. दिलंय ना आम्हाला घर. हा. घड्याळाबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? हा? राष्ट्रवादीचं काँग्रेस घड्याळ नाही 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 का नाही? नाही का नाही? नाही का काम नाही? केलं त्यांनाच आम्ही देणार. मग कमळाबद्दल काय? त्यांना बी नाही. कमळाला पण नाही. का नाही कमळाला? मसाल मसालच मसाल. मशालत. हा का मशालत? हो त्यांनी आमची सोय केली त्यांना देणार आम्ही. त्यांच्या बायकोलाच. धनुष्यबाणाबद्दल? अहो धनुष्यबाण. नाही नाही धनुष्यबाण म्हणतो. नाही बघू. कधी बघणार आता? मसालाच देणार आम्ही. नक्कीच मंडळी, या ठिकाणी आपण पाहतोय मी ज्या वेळेस रामटेकडीच्या वैदवाडी प्रभाग क्रमांक 17मध्ये येतो आहे, ज्या वेळेस मी या जनतेशी संवाद साधतो आहे त्या वेळेस एकच नाव या प्रभागामधून भावी नगरसेविकाचं निघतं आहे, ते म्हणजे अंजुम इम्तियाज मोमीन. का या भागातली जनता वारंवार त्यांच्याबद्दल चांगल्या प्रतिक्रिया देत आहेत? ऐकून कधी आपल्या मनात पण आहे ना विचार पडतं आहे की का असं होतं आहे. परंतु खऱ्या अर्थाने या भागातल्या जनतेला ज्या वेळेस आपण आल्लोट पलट करून विचारण्याचा प्रयत्न करतो त्या वेळेस या भागातली जनता एकनिष्ठपणे प्रामुख्याने जे मनातलं आहे ते जनात आणण्याचा प्रयत्न करतात. आणि या भागातली जनता म्हणते की आमच्यासाठी कायम अहोरात्र झटत असणारी जी व्यक्तिमत्व आहे ती व्यक्तिमत्व म्हणजे इम्तियाजभाई मोमीन या प्रभागासाठी कायम झटत असतात. आणि म्हणून यावेळेस पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्र निवडणूक 2025-26च्या दरम्यान अंजुम इम्तियाज मोमीन यांना नगरसेविका बनवल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं या प्रभागातली जनता म्हणते आहे. मात्र पुढं चालून काय होणार आहे हे पाहणं आता आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन विजय कोळीसह मी मनीष कांबळे,